सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम 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 जय राम। श्रीराम
राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी तो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. एक छोटी सूचना. आता राहुलजी ओंकार साधना प्राणायाम साधना घेतील. त्यानंतर सौ सुजाता मालशे या रामरक्षा स्तोत्राचं पठण करतील आणि नंतर डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूया. आपण जिथं बसले असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसले असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 स्टॉप. आपण आता प्राणायामाचा अभ्यास करूया. मी जसं इन्स्ट्रक्शन त्याप्रमाणे करायचंय. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन, ब्रीद आउट.
Stop, exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Antha kumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. हा एक राऊंड झालेला, आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Anthakumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. एक शेवटचा राऊंड करूया आता. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Anthakumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. आपण प्राणायामचा अभ्यास करतोय. प्राणायाम करताना जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी जास्तीचा मकार कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तिलाच्या धारेसारखा अखंड आणि सतत असावा आणि शंखनादासारखा गंभीर असावा. सुरुवातीला 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2. सुरू करूया. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. 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 शांत, शांत, शांत. आपण जर तो ओंकारचा ध्वनी केलाय, ओंकारचा जो नाद केलेला आहे तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे.
तिथं अंगुष्ट मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ट मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. घर्षण कपूर. पूरक. दुनियाचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचालन पूर्ण शरीरभर करूया. चेहरा कप करूया. हरिओम. अथ श्रीरामरक्षा स्तोत्रम्. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमान् हनुमान कीलकम्. श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे श्रीराम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेदाजानुबाहुन् धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभन् नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम्. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणपाणिन्नक्तै चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुं राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्
मध्यं पातु खरध्वंसी नाभिजाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सख्थिनी हनुमत्प्रभुः ऊरूरघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपैञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ आत्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशु गनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमा न प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः
श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये, माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्, नान्यै जाने नैव जाने न जाने, दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनं, लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगै, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्, आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्, भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्, रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः, रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रं संपूर्णं, श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितनाम आगं वामभागम् नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्ग सीतासमारोपितवामभागम् पाणौ महासायकचारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथम् गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा वारंवारंबतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवा गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना अभिवादन। पुरुषोत्तम मासाचा हा शेवटला दिवस, अधिक मास हा संपतो आहे। अधिक मासामध्ये काहीतरी आपण जास्त साधना करावी या निमित्ताने असा एक आपण विचार केला होता। त्या विचाराप्रमाणे रामायणाचं चिंतन आपलं जे आहे ते विशेषतः रामायणाचं चिंतन करावं असं ठरलं आणि त्याप्रमाणे चाललंय आपले रामायणाचं चिंतन। त्याच्यानंतर परत आपण रुटीन मध्ये येऊ। खरं म्हणजे
रामायणाचं जे आहे ते चिंतन जे चाललेलं आहे आणि रामरायाचं जे चिंतन चाललेलं आहे, हा जो श्लोक मी सुरुवातीला म्हटला, हा श्लोक म्हटल्यानंतर असं म्हणतात की म्हणजे जे आहे ते रामायण चिंतनाचं जे आहे ते मूल्य खूप पटीने जास्त होतं, असं एक म्हणजे शास्त्रामध्ये वर्णन आहे त्याचं. काय श्लोक आहे तो जो मी म्हटला होता, आणि तो श्लोक जो आहे तो नीलांबुज श्यामल कोमल अंगम, म्हणजे नीलांबुज म्हणजे जे आहे ते नील कमलासारखं, म्हणजे जे आहे ते नीळ कमळ आपण म्हणतो ज्याला, तर राम कसे याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी. त्यामुळे नीळ कमळासारखे ते आहे. नीलांबुज श्यामल म्हणजे ते श्यामल आहे, सुंदर आहे. कोमल अंग म्हणजे त्यांचं जे आहे ते सावळ कोमल अंग आहे. आणि सीता समारोपित वाम भाग्यम, सीता जी आहे, सीता माता कुठे आहे, वाम भागम, तर सीता जी आहे ती कुठे आहे, तर म्हणजे त्यांच्या डाव्या बाजूला सीतामाता विराजमान आहे. आणि त्या विराजमान असल्यामुळे हे दृश्य आणखीन सुशोभित झालेलं आहे. रामाचं आणि सीतामातेचं एकंदरीत सर्व चित्र सुशोभित झालं आहे असं म्हटलंय त्यांनी. आणि पाणव महासायक चारु चापम, पाणव म्हणजे हात, तर दोन्ही हातांमध्ये काय आहे, त्यामुळे महासायक, महासायक म्हणजे अमोघ असं चारू, आणि चापम धनुष्य आणि बाण जे आहे ते त्यांच्या दोन्ही हातांमध्ये काय आहे, त्यामुळे ते अमोघ असे धनुष्य बाण आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यामुळे त्यांचं जे आहे ते एकंदरीत सर्व चित्र जे आहे, त्यांची छवी जी आहे ती त्याच्यातनं निखरते आहे असं त्यांनी म्हटलंय. कारण असं जे रामराया आहे, अशा रामरायाला मी काय करतो, नमामि रामम रघुवंशनाथम, जे रामराया जे रघुकुल वंशाचे शिरोमणी आहे, अशा रामरायाला जे आहे मी साष्टांग नमन करतो, मी वंदन करतो. अशा प्रकारचं सुंदर एक रामरायाचं जे आहे ते नमन या ठिकाणी मला सापडलं, आपल्या समोर मी आणलं. आणि जसं की मी सांगितलं की त्याच्यामध्ये असं लिहिलंय की हे सुरुवातीला रामायणाच्या सुरुवातीला म्हटल्याने रामायणाची महती जी आहे ती आपलं अधिक वाढते असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. आपण जे आहे ते या श्लोकांबरोबर रामायणाकडे वळूया. रामायणाकडे जे आहे ते आपण मागच्या वेळेस जे पाहिलं होतं, आपल्या लक्षात असेल की आपण जे आहे ते ज्ञानाच्या ज्या 7 पायऱ्या आहे, खरं म्हणजे ज्ञानाच्या पायऱ्या म्हणण्याच्या साधनेच्या पायऱ्या म्हणूया आपण त्याला, त्याला की आपण म्हणतो की सप्तज्ञान भूमिका असंही म्हणतात त्याला, किंवा 7 स्टेजेस ऑफ नॉलेज असंही म्हणतात. कारण काय आहे की जर संसारामध्ये आपल्याला जर काही लढायचं असेल मनाशी, तर म्हणजे मनाशी लढणं थोडं कठीण होतं, मनाशी युद्ध करणं कठीण होतं. अहोरात्र अम्मा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराजांनी म्हटलंय. मग त्याच्याकरता काय करायचं, म्हणजे त्याच्याकरता ह्या ज्या 7 ज्ञानाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहे, या साधक वृत्ती जी आहे ती जास्तीत जास्त करावी, म्हणजे आपोआप काय होईल, त्यामुळे जे आहे ते मन तुमचं कंट्रोलमध्ये येईल. साधक वृत्ती क्रमाक्रमाने कशी पुढे वाढवावी याचं वर्णन, किंवा याचा हा जो उपदेश आहे, हा श्री वशिष्ठांनी श्री रामाला दिला, तो योग वशिष्ठामध्ये दिला. आणि त्याचं हे जे डिटेल वर्णन आहे, हे आम्ही मागच्या वेळी जे पाहिलं वर्णन ते संक्षिप्त पाहिलं. रामायणाच्या या तत्वार्थ रामायणामध्ये यांनी जे आहे ते वर्णन संक्षिप्तच केलेलं आहे. पण साधक या भूमिकेतून जर पाहायला गेलं तर आपल्याला त्याचं एक डिटेल, त्याचं हे हवं, म्हणजे का असं हवं, तर म्हणजे आपल्याला असं कळेल की बा आम्ही कुठे आहो, वेअर वी आर स्टँडिंग, आमची साधना कुठे चाललेली आहे, आम्ही कोणत्या स्टेपवर आहोत, बरोबर साधना चालली आहे की नाही चालली आहे, हे समजण्याकरता ह्या ज्या ज्ञानाच्या 7 भूमिका आहे, ह्या ज्या क्रमाने साधनेमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, तो क्रम कशा प्रकारचा आहे तो नीट समजून घ्यायला पाहिजे. मागच्या वेळेस पण त्याला जे आहे ते वी वेंट व्हेरी क्विकली, पण हे समजणं अत्यंत आवश्यक आहे साधक या नात्याने, जसं मी म्हटलं. कारण काय की मोक्षापासून घेऊन तर मोक्षापर्यंत जर प्रवास करायचा असेल तर हाच एक पथ आपल्या समोर आहे. म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते अचानक नाही येणार आहे, असं छलांगणी लावता येणार तुम्हाला. तुम्हाला जे आहे ते हळूहळू ही जी आहे ती साधना करावीच लागेल. आणि ही साधना जी आहे, ही जी क्रमाने साधना आहे, क्रमिक साधना आहे, ही करूनच भगवंताची आपल्याला कृपा होईल आणि नंतर काहीतरी हातामध्ये पडेल.
म्हणजे क्रमिक साधनेबद्दल आपल्याला माहिती की नवविधा भक्ती सुद्धा त्याला सुद्धा असं म्हणतात की हे सुद्धा जे आहे ती क्रमिक साधना आहे, कर्मपात्र साधना आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं होतं त्यामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम, हे सुद्धा एक प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण पुढे जावं असं सुद्धा संतांचा अभिप्राय आहे. तर मला सांगायचं तात्पर्य असं की स्टेप स्टेप पुढे जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर ही 7 वाली साधना ज्याला आपण म्हणतो, ही काय त्यांनी सांगितली, तर सुरुवातीला आपल्या लक्षात असेल हे, की शुभेच्छा म्हणून जे आहे ते पहिला स्टेप आहे. शुभेच्छा का म्हटलं, शुभ इच्छा का म्हटलं, त्याचं कारण असं की म्हणजे शुभ इच्छा, इच्छा आपल्याला माहिती आहे. इच्छा म्हणजे वासना, आम्हाला जे हवं वाटतं असं असं वाटतं काहीतरी हवं, त्याला इच्छा म्हणतात. तीच वासना आहे. मग आता ही इच्छा कशी, संसाराची इच्छा सुद्धा असू शकते की मला धन हवं, मला पुत्र हवा, मला जे आहे ते जॉब हवा, मोठी संपत्ती हवी, बरंचसं काही असतं आपल्याला इच्छा ज्या असतात. मग शुभ इच्छा कुणाला म्हणायचं, कारण की ह्या साधनेमध्ये शुभ इच्छा आहे, तर शुभेच्छा. तर त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की ज्याला ज्या इच्छेनी मनुष्य जो आहे तो असं म्हणेल की मला भगवंताची प्राप्ती हो, भगवंताचं दर्शन होवो, किंवा भगवंत जे आहे ते माझ्यातनं प्रगट होवो असं म्हणा आपण म्हटलं तर. तर देहबुद्धी माझी जाओ आणि आत्मबुद्धी माझी येवो, अशा प्रकारची जी इच्छा आहे, मी मुमुक्षु आहे आणि मोक्षापर्यंत मला जायचं आहे, म्हणजे मला लिबरेट व्हायचं आहे, मला पुनर्जन्म नको आता, आता जो काही जन्म झाला ह्याच्यामध्ये जो आहे तो मला त्याचं रिअलायझेशन होऊ दे, अशा प्रकारची इच्छा सर्वांनाच होत नाही. संसारामध्ये बरेच लोक असतात, त्या सर्वांनाच असं वाटतं असं नाहीये, काहीच लोकांना असं वाटतं. म्हणून शुभेच्छा म्हटलेलं आहे की सर्वात प्रथम काय व्हायला हवं, तर म्हणे शुभेच्छा त्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हवी. जोपर्यंत शुभेच्छा होणार नाही तोपर्यंत जे आहे ते पुढे कसं जाता येईल. म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी की अशी इच्छा मनातून जागृत व्हायला हवी आणि आम्हाला समजायला हवं की बाई हीच इच्छा जी आहे ही मुख्य अक्षय शांती सुख समाधान हीच इच्छा आम्हाला देऊ शकते. प्राप्त झाली तर संसारापासून कोणतेही सुख जे आहे ते मिळणं म्हणजे ते जे आहे ते शेवटी परिवर्तनशीलच असणार, म्हणजे ते थोड्या वेळाकरताच असणार. म्हणून आमचा विवेक त्या ठिकाणी जागा झाला पाहिजे. या इच्छेमध्ये काय की आमचा विवेक जागा झालाय की मला सत्याची जी आहे ती ओळख असायला हवी आणि असत्य काय त्याची ओळख असायला हवी. आणि मग अशी जर ओळख झाली तर वैराग्य त्या ठिकाणी निर्माण असायला हवं, म्हणजे संसारात जे आहे ती माझी आसक्ती कमी असायला हवी. त्या ठिकाणी मला जे आहे ते काहीतरी सहन करायची इच्छा, सहन करायची प्रॅक्टिस ती वाढायला हवी, तितिक्षा ज्याला आपण म्हणतो. आणि हे माझं मुमुक्षत्व कसं प्रखर व्हावं, अशा प्रकारच्या सर्व इच्छेला त्यांनी शुभेच्छा असं म्हटलेलं आहे. आणि नंतर शुभेच्छा ज्याला झाली की जे आहे ते अशी इच्छा मला हवी, भगवंताला तुम्ही प्रार्थना करा अशा प्रकारे. त्यामुळे दुसरं हे की मग तुम्ही विचार करा त्याच्याबद्दल, जे मी देह नाही आणि मी परमात्म तत्व आहे याच्याबद्दल तुम्ही विचार करा. अहम ब्रह्मास्मी याचा विचार करा. आणि त्याला त्यांनी विचारणा म्हटलेलं आहे, त्याला त्यांनी सुविचारणा म्हटलेलं आहे. विचाराचं महत्व आपल्या अध्यात्मामध्ये फार आहे. समर्थांनी असं म्हटलंय की काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे असं म्हटलं. किंवा संसार त्याग न करिता, प्रपंच त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. विचाराला इतकं महत्व जे आहे ते, विचार हे धारदार शस्त्र आहे आणि हे विचार जर धारदार शस्त्र आम्ही वापरलं या ठिकाणी तरच आमचं पुढे जे आहे ते होणार. म्हणून नेक्स्ट स्टेप काय, सुविचारणा अशी दुसरी पायरी त्या ठिकाणी सांगितली. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, म्हणजे याच्यामध्ये हा विचार करायचा की मी कोण आहे, हे जीव काय आहे, हे जगत काय आहे, हे जगदीश्वर काय आहे, यांचा आपसात संबंध काय आहे, संसारामध्ये एवढं दुःख का आहे, मोक्ष म्हणजे काय आहे, मग हे दुःख आमचं कसं जाईल, ह्यालाच मोक्ष म्हणतात का, अशा प्रकारचा सर्व विचार त्या ठिकाणी प्रखर तीव्रतेने व्हावा. त्याचं उत्तर आम्हाला माहित नाही, त्याचं उत्तर आम्हाला पटत नाही, असा त्या ठिकाणी विचार नको. श्री गुरुला भेटून, श्री गुरु सत्संग करून, शास्त्राचा अभ्यास करून, आता आपण ह्या ठिकाणी शास्त्राचा अभ्यास करतो मागच्या बऱ्याच वर्षापासून दासबोध अभ्यास सर्गामध्ये. तर श्री गुरुला भेटून म्हणजे डॉक्टर काकांना भेटून या शास्त्राचा अभ्यास करून अशा प्रकारे जे आहे ते काय की ह्याचं खरं काय आहे, शास्त्राप्रमाणे काय आहे, शास्त्र मला काय सांगतं, गुरुवाक्यम सत्यम, ते गुरुवाक्य कोणतं आहे हे त्याचा विचार जाणीवपूर्वक करायला हवा. म्हणजे अंधश्रद्धा नको त्या ठिकाणी. कारण काय की अंधश्रद्धाचा अर्थ हा होतो की आम्हाला म्हणजे जे आहे ते त्याला काही बेसिस नाही असं होतं.
पण इथे ह्या ठिकाणी बेसिस काय आहे, सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही स्वतः अनुभव घ्या. या सर्व शास्त्र जे लिहिलेलं आहे, शास्त्र वाक्यम सत्यम गुरुवाक्यम सत्यम, याचा तुम्हाला अनुभव येईल. ज्या गुरुला तो अनुभव आलेला आहे त्या गुरुपासून आपण जे आहे ते सत्संग करून हे प्राप्त करावं आणि तो अनुभव त्याप्रमाणे घ्यावा. याला त्यांनी विचारणं सुविचारणं असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे आहे तनु मानसा, ही तिसरी स्टेप आहे. तनु म्हणजे शरीर आणि मानस म्हणजे मन. तर म्हणजे शरीर आणि मन याचा अर्थ काय झाला की आपलं ह्यावेळेस मन कसं आहे, म्हणजे हे स्थूल शरीर आहे, हे मन सुद्धा स्थूल झालेलं आहे कारण त्या स्थूल शरीराला चिकटलेलं आहे. मग काय करायचं या ठिकाणी की म्हणजे ह्या स्थूल मनाला जे आहे ते सूक्ष्माकडे घेऊन जायचं. म्हणजे जे आहे ते सूक्ष्माकडे गेलं तर काय होईल की मग जे आहे ते देहबुद्धी आमची कमी होईल, म्हणजे देहाशी चिकटणं आमचं कमी होईल. म्हणून मनाला सूक्ष्म करणं, शांत करणं, विषयाची ओढ त्या ठिकाणी कमी होणं, हे सर्व जे आहे म्हणजे माइंड जे आहे ते फोकस होत आहे कुठे, परमात्मा तत्वाकडे. म्हणजे अंतर्मनाचा प्रवास या ठिकाणी सुरू होतोय. ध्यान त्या ठिकाणी जे आहे ते ध्यानामध्ये मन लागतं आहे. मग ते ध्यान करल्यानंतर आमचं जे आहे मन हलकं होतं आहे, मनाचे विक्षेप कमी होतात आहे. मन चंचल चंचल ही मन कृष्ण प्रमादी बलवत्तरम बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरु दुष्करम. तर असं जे मन विक्षेप घेतं, अशी चंचलता त्या मनामध्ये आहे, ते मन काय होईल म्हणजे ते विक्षेप कमी होईल जेव्हा त्याची अंतर्यात्रा सुरू होईल आणि त्याला स्थिरता येईल मनाला. मग हे अत्यंत आवश्यक आहे. तनु मानसा, मनुष्याचं बोलणं कमी होत जाईल, त्याचं मौन त्या ठिकाणी वाढेल. त्याला असं वाटेल कशाला बोलायचं, काय त्यांनी आवश्यक आहे का, हे यांनी काय फायदा होणार आहे, अशा प्रकारचे बोलण्याच्या पहिले हे विचार मनात येऊन तो मला काही जरूरत आहे का त्याची, अशाही प्रकारचे विचार मनामध्ये येतील. आणि मग काय होईल की त्याचं बोलणं कमी होईल. मग ते बोलणं कमी झाल्यावर काय होईल की म्हणजे त्याचा जो अंतर्मनाचा प्रवास चाललेला आहे त्याचं लक्ष त्या ठिकाणी जाईल. कॉन्सन्ट्रेशन त्याच्या साधनेवर होईल, भगवंताकडे होईल. काय भगवंताच्या साधनेला आवश्यक आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष जाईल. त्याला ध्यानामध्ये बसायला आवडेल. मनाला एकच ध्यास त्यावेळेस होईल किंवा मला आता अनुभव केव्हा येईल, आता माझं वय चाललेलं आहे, गेलेला श्वास परत वापस केव्हा येईल सांगता येत नाही, म्हणजे येणार नाही असं मला म्हणायचं. तर म्हणजे सांगता येणार नाही, मग असं जर सांगता येणार नाही, इतकी जर आपल्याला जे आहे ते अनसर्टन्टी आहे, तर मग आता काय हवं की म्हणजे अनुदिनं तापे तापलो रामराया परमनिंदया निरसी मोहमाया. म्हणजे त्याचा समर्थानं सुद्धा जे आहे ते ज्यांनी 12 वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांना अशी हे लागली, चिंता लागली, थोर चिंता लागली किंवा जे आहे त्याचा मला केव्हा होईल, याचा अनुभव कसा येईल. तर अशा प्रकारचा जो आहे तो आंतरिक यात्रा याला आपण म्हणतो. अशी आंतरिक यात्रा या ठिकाणी जे आहे ते होईल. संसाराची इच्छा कमी होऊन जे आहे ते काय होईल, मनामध्ये स्थिरता येईल. त्याच्यानंतर सत्वापत्ती. आता हे 3 जे स्टेप्स आता सांगितले साधकाचे स्टेप्स आहेत. प्रत्येकाने करून पाहावं, आपलं पडताळून पाहावं की आम्ही कोणत्या स्टेपवर आहोत, कोणत्या पायरीवर आम्ही उभे आहोत आणि ह्या पायरीला नीट ओळखून त्यामध्ये काय एक्झॅक्टली आपल्याला करायचं आहे, कोणता प्रयत्न करायचा आहे, कशी साधना करायची आहे, लक्षात ठेवून पुढच्या पायरीकडे जावं. आणि मग पुढच्या पायरीनंतर कोणते म्हणजे ज्यांना ज्ञान झालेलं आहे थोडंफार किंवा ज्ञान ज्यांना आहे त्या पायऱ्या आहे. पहिल्या 3 पायऱ्यानंतर चौथी पायरी म्हणजे सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे काय की ट्रू डिटॅचमेंट फ्रॉम संसार असं म्हणूया आपण, की त्याला खरोखरच अनासक्ती त्या ठिकाणी निर्माण होते. कशामध्ये, सत्वापत्ती म्हणजे सत्वगुणाचं जे आहे ते त्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त होतो. सत्वापत्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराचा प्रथम अनुभव काय आहे, म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला भगवंताकडे तुमचं लक्ष लागेल तर मग तुम्ही पहा की सत्वगुण तुमचा वाढतोय. एखाद्याने सांगितलं की अरे अशा प्रकारे करून घ्या, ही चूक आहे, थोडंसं काही हरकत नाही, थोडंसं चूक तर चालतं, कोणीच पाहत नाहीये किंवा कोणीच काही करत नाही, तर आपल्याला मग असं वाटतं की नाही भगवंत पाहतोय मला, माझी साधना चाललेली आहे, मग भगवंताला मी काय जबाब देणार. मग अशा प्रकारे हे आवश्यक आहे का हे सर्व करणं. मग त्यावेळेस तो मनुष्य मागवता घेईल. तो म्हणे की नाही मला नको, हे मला नाही करायचंय. पहिले तो अन्नाने तयार होत असायचा, त्याला काहीतरी त्याच्यामध्ये फायदा होणार असं त्याला वाटायचं किंवा त्याला असं वाटायचं की मी कुणाला तरी मदत करतोय, अशा प्रकारचं खोटं सर्टिफिकेट देऊन मदत करतोय अशा प्रकारचं त्याला वाटायचं. पण नंतर त्याला लक्षात येतं की नाही, हे आपलं जे आहे ते कामाचं नाहीये. सत्वापत्ती म्हणजे सत्वगुण त्या ठिकाणी जो आहे तो वाढवायचा, म्हणजे अटेनमेंट ऑफ प्युरिटी. अटेनमेंट ऑफ प्युरिटी म्हणजे जितकं जास्त तुम्हाला जे आहे ते अंतःकरणाची शुद्धी होईल त्या ठिकाणी. अंतःकरणाची शुद्धी केव्हा होईल तर म्हणजे जे आहे ते विचारांनी तो शुद्ध असेल, वाणीनी तो शुद्ध असेल, कृतीनी तो शुद्ध असेल. तर विचारानं, वाणीनं, कृतीनं जेव्हा तो शुद्ध असेल तेव्हा तो सात्विक होतो, तेव्हा तो सत्वगुणाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. आणि असं जर त्याचं झालं मग त्याला असं दिसत येईल की बा इथे प्रेमाचा उदय होतोय.
म्हणजे कारण नसताना प्रेम उत्पन्न होणं हे परमार्थाचं लक्षण आहे, हे त्या ठिकाणी उत्पन्न होते असं त्याला कळेल आणि तो मन त्याचं शांत होत राहील. म्हणजे प्रेमाचा उदय होऊन जेव्हा मन शांत होईल तर अहंकाराचा लोभ जो आहे, अहंकाराचा जो आहे तो जोर जो आहे तो कमी होणारच. अहंकार जो आहे तो पहिले जेवढा स्ट्रॉंग होता तो तेव्हा माहित पडेल की तो दुबळा दुबळा होत जातो आहे, तो तुम्हाला त्रास नाही देते आणि एवढंही वाटेल की बाबा आंतरिक शक्ती काहीतरी तुम्हाला, भगवंताची कृपा आणि आंतरिक शक्ती तुम्हाला त्या मार्गाकडे घेऊन जाण्याकरता आणखीन पुरस्कृत पुरस्कृत करते. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी परमार्थाकडे आणखीन ओढते, पुश करते आहे, धक्का देते. अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा होते त्याला ते म्हणतात सत्वापत्ती. ती एक पायरी आहे साधनेमध्ये जी येते या ठिकाणी. आणि मग एखादं असं सुद्धा होतं की ज्याला आपण म्हणतो की स्पिरिच्युअल पॉवर येणं, म्हणजे काहीतरी एखादी सिद्धी येणं, आपल्याला कळत नाही. पण मग लोक सांगतात एखाद वेळेस की हो तुम्ही तर सांगितलं होतं तसं झालं, किंवा तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा म्हणजे आमचं असं होईल, अशा प्रकारचं सर्व गोष्टी आपल्या कानावर येतात. पण खरं म्हणजे काय की आपल्याला नाही कळत पुष्कळ वेळा, पण अशा प्रकारची शक्ती सुद्धा प्राप्त होते, पण तो उद्देश नाहीये, पण होतो. म्हणजे सत्वापत्ती जेव्हा सत्वापत्तीच्या पायरीवर असतो तर काय काय होतं ह्याचं वर्णन चाललेलं आहे, म्हणून ते नमूद केलं या ठिकाणी. आणि नम्रता जी आहे ती वाढत जाते. ह्या सात्विक गुण आल्यानंतर अहंकार जसं मी सांगितलं की दुबळा होतो, मग वाढतं काय तर म्हणजे प्रेम आणि नम्रता हे दोन्ही त्या ठिकाणी वाढतात. आणि मग आहे असंसक्ती. ही जी आहे ही 5वी पायरी आहे. म्हणजे वशिष्ठ ऋषींनी श्रीरामाला ज्या 7 पायऱ्या सांगितल्या, 7 ज्ञानाच्या पायऱ्या सांगितल्या, त्याच्यापैकी ही 5वी पायरी कोणती, असंसक्ती. म्हणजे की अनासक्ती असं म्हणूया आपण त्याला, की म्हणजे ट्रू डिटॅचमेंट ऑफ संसार, ज्याला आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं. की म्हणजे जे आहे ते काय होतं की मनुष्य जो आहे त्याच्या ज्या इच्छा असतात, त्याच्या ज्या वासना असतात, त्याला असं वाटतं की बाबा, आपण त्याला क्रेविंग म्हणतो इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याला असं वाटतं की नाही हे मला मिळावं, हे मला मिळावं, हे नाहीये, पहा हे याच्याकडे आहे, हे माझ्याकडे नाहीये, भगवंता मला एवढं तरी कमीत कमी देऊन दे. हे क्रेविंग ज्याला आपण म्हणतो, हे सर्व जे आहे त्या ठिकाणी राहत नाही किंवा कमी होतं. आणि इमोशनल मनुष्य जो आहे तो भावावेशामध्ये, जास्त भाव किंवा कमी भाव किंवा निष्ठुरता म्हणा किंवा खूप जास्त त्याच्याबद्दल जे आहे मोह होऊन जे जसं काही होतं, ते सर्व जे आहे त्या ठिकाणी इन्स्टेबिलिटी त्या भावामुळे राहत नाही. इमोशनल इन्स्टेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा त्या ठिकाणी काय होतं तर म्हणजे जे आहे ते नाही, हा आसक्ती रहित. जसं कमळ असतं, पाण्यामध्ये असतं कमळ, चिखलामध्ये कमळ असतं आणि चिखलाशी त्याचा संबंध नसतो आणि ते वरती असतं, तशा प्रकारे हा सुद्धा जो आहे तो काय असतो की म्हणजे ते वरती येतो. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, आत्मबुद्धीकडे याची झेप गेली जात असल्यामुळे याची देहबुद्धी ही वीक होते आणि आत्मबुद्धी काय होते तर म्हणे ती स्ट्रॉंग होते. म्हणजे कमळासारखा होतो. जसं आपण भज गोविंदम मध्ये पाहिलं होतं की नलिनी दलगत जलमती तरलम, ह्याच्या उलट आहे. त्यांनी असं सांगितलं होतं त्या ठिकाणी की संसार कसा आहे तर म्हणजे जसं पाण्याचा दव, पाण्याचा थेंब एखाद्या पानावर असेल तर त्याचे काय आयुष्य असतं त्या त्या थेंबाचं. हे का सांगितलं की संसार असा आहे. मग हा इथे या ठिकाणी समजतो की हा संसार असाच आहे, म्हणून त्या संसारापासून दूर राहतो. मग कमलपदासारखा होतो. म्हणजे कमळ कमळ जसा असतो तसं तो त्या संसारापासून दूर राहतो, असं मला या ठिकाणी सांगायचंय. आणि मग कसं होतं तर म्हणे सुखामध्ये दुःखामध्ये त्याचं मन संतुलित असतं. समदुःखे समेकृत्वा लावा लाभो जया जेव, ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं जे आहे ते आपलं जे श्लोक आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, तर याप्रमाणे याला सुद्धा जो आहे तो काय होतं, याला सुद्धा समत्वची भावना त्या ठिकाणी जे आहे ते येतं. म्हणजे खूप दुःख झालं असेल तर खूप दुःख होईल, किंवा सुख झालं असेल तर खूप सुख होईल, असं नसतं त्या ठिकाणी. किंवा मी कोणीतरी आहे असंही त्या वाटत नाही. मी कोणीतरी आहे असं वाटलं म्हणजे मग सुख जास्त होईल किंवा दुःख जास्त होईल, जर मी केलं असेल ते काम तर. आणि मी जर केलं नसेल तर मला मग त्याचं तेवढं दुःख होणार नाही. तर अशा प्रकारचं काही नाही होणार त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्ही सम राहाल. तुम्ही जे आहे ते देहाशी काय होईल की देहाची आसक्ती तुमची त्या ठिकाणी कमी असेल किंवा राहणार नाही. इंद्रियांची आसक्ती तुमची कमी असेल, राहणार नाही. जीवन कसं असेल तर म्हणजे जसं एखादा पाण्याचा प्रवाह चाललेला आहे, किंवा एखादं जीवन असं आहे की वाऱ्याप्रमाणे जे आहे ते वारा जिकडे जातो तितकं ते पान जातं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जो ओवी आहे त्याच्यामध्ये असं आहेच की माळिये जेवती नेले तेवती निवांतची ठेले, त्या माळ्या कैसे ऐसे केले होवा वेगा. म्हणजे माये जिकडे जातो तिकडे तिकडे पाणी जातो. तसंच हा जीवन प्रवाह जो आहे, भगवंताची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो प्रवाह, जीवन प्रवाह जाईल, अशी त्या ठिकाणी भावना उत्पन्न होते. आणि मनुष्य कसा राहतो तो म्हणे तो जो आहे तो मग टेन्शन फ्री राहतो.
त्याला कशाचीच काळजी राहत नाही. तो म्हणतो की सर्वच चांगलं आहे या ठिकाणी. तो सेल्फलेस असतो. एव्हरी ऍक्शन इज प्युअर, म्हणजे त्याचं कोणतंही जर असेल त्याचं, तर तो कसा असेल तर म्हणजे त्या ठिकाणी त्याला असं असेल की बाबा आता परमेश्वरच करतो आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणार. म्हणजे मी करता म्हणशी तर दुखी होशी, आणि राम करता म्हणशी तर पावशी अशी कीर्ती प्रताप. तशा प्रकारचं की राम करताय, मी यंत्र आहे आणि तो यंत्री आहे, जसं रामकृष्णांच्या भाषेत सांगायचं झालं तर. तर अशी भावना त्या ठिकाणी जर निर्माण झाली तर जसं जीवन चाललेलं आहे, हमें राजी उसे में जिसमें तेरी रजा आहे, ये भी भाऊ आहे वो भी भाऊ आहे, असं सर्व त्या ठिकाणी असणार. आणि त्याचा जीवन कसं होणार, पण त्याचं जीवन आनंदमय होणार. तुम्ही कितीही असे ह्याचा खूप जरी विचार केला तरी शेवटी तुम्ही जर असा विचार केला की मी असं केलं तर असं होईल, मी असं करूया तसं करूया, तर असं किती तुम्ही करा, शेवटी होणार हेच आहे की जसं काही व्हायचं असेल तसं होईल. तुम्ही योग्य प्रयत्न करत राहा. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की योग्य प्रयत्न करणं, जसं करणं, जेव्हा करणं, जितकं करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रयत्न करत राहावे मनुष्यानी. कुठेही खाटेवर बसून की येईल हे असेल माझा हरिजन देईल खाटल्यावर, हा भाव त्या ठिकाणी नाहीये. की तुम्ही आपलं कर्तव्य करत राहा, कार्य करत राहा. जितकं उत्तम करता येईल तितकं उत्तम तुम्ही करत राहा. आणि नंतर जे आहे ते कसं आहे, जसं आता सांगितलं की भगवंताची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही आहो. तुकाराम महाराज सुद्धा तशाच प्रकारे म्हटलेलं आहे की आलिया भोगाशी की असावे सादर, असं त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. त्याचे अर्थ जो आहे तो हाच होतो. तर ही जी आहे ही स्टेप जी आहे, ही स्टेप याला आपण पाहिलं असंसक्ती, ही 5वी स्टेप आहे, 5वी पायरी आहे जेव्हा ज्ञानाची साधना आपण करतो त्यावेळेस. आणि 6वी पायरी जी आहे ही पदार्थ भावना म्हणून आहे. पदार्थ भावना म्हणजे खरं म्हणजे पदार्थ जे काही दिसतात आहे अपदार्थ भावना, म्हणजे ते पदार्थ असून नसल्यासारखे, म्हणजे ते पदार्थ असून बाद ज्याचा होतो. म्हणजे देहबुद्धी माझी आहे, संसार माझा आहे, देहही आहे संसारही आहे, पण त्या देहाचा बाद झालेला आहे, संसाराचा बाद झालेला आहे. डॉक्टर काकांनी हे पुष्कळ सांगितलेलं आहे, पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे. त्यांचा याच्यावर खूप जोर आहे. कारण की असं जर केलं तर मग ती एक सहज प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण होते की मी याच्यामध्ये कुठेच नाहीये. ती एक सहज समाधी असते. पण जे आहे पदार्थ भावना म्हणजे काय, पदार्थों से परे होना, हर कण में ब्रह्म का अनुभव करना. म्हणजे बहुनाम जन्मनान म्हणते, जे आहे बहुनाम जन्मनान म्हणते, त्याच्या पुढचं आहे आणखीन की वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मनान म्हणते ज्ञानवान प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सदुर्लभ, असा तो श्लोक आहे पूर्ण. आता वासुदेव सर्वमिती आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे की सीइंग ट्रुथ बियॉन्ड माया, बियॉन्ड इल्युजन. म्हणजे काय की जेवढा जग आहे तेवढा भ्रम आहे. जो काही जग दिसतो आहे विवर्तवाद ज्याला आपण म्हणतो, अद्वैत तत्वज्ञानाने स्वीकारला आहे. शंकराचार्यांनी त्याला ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणून म्हटलेलं आहे. हे सर्व जे आपल्याला सर्वांना माहिती आहे सर्व. तर हा जो संसाराचा भ्रम आहे, संसाराचा भ्रम काय की संसार खरा आहे हा आम्हाला भ्रम आहे. आता हे भ्रम जाऊन त्या ठिकाणी सत्याचा परिचय होणं, सत्याचं आकलन होणं, सत्याचा अनुभव येणं, यालाच वासुदेव स्वरूमिती असं म्हटलेलं आहे. की त्या पाठीमागच्या तत्वाचं अधिष्ठान जे आहे, अधिष्ठानाचा बोध होत राहणं. खरं म्हणजे तुलसीदासांचं एक हे आहे, त्यांचं चौपाई आहे अशा प्रकारची, ज्याचा अर्थ आहे ती चौपाई माझ्या लक्षात नाही यावेळेस, पण त्याचा अर्थ अशा प्रकारचा की पथराला फुल आलं. आता पथराला फुल आलं कोण मानेल त्याला, कुणीही मानणार. पण सत्य आहे की नाही आहे, असंभव आहे की संभव आहे, तर त्यांनी सांगून दिलं की नाही संभव आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये हे संभव आहे, पथराला फुल येणं. म्हणजे कसं म्हणे ते तुम्हाला समजण्यात येणार नाही. परमेश्वराचा जो नियम आहे, हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार आपल्याला माहित नाही. हा प्रकृती कशा प्रकारे चमत्कार करते. याचा हे सर्व सांगण्याचा अर्थ काय या ठिकाणी, हे सर्व सांगण्याचा अर्थ असा आहे की हे जग खरोखरच भ्रममय आहे. हे आपल्याला पटणार नाही, विश्वास बसणार नाही. आम्ही म्हणू की बा हे आमचं सर्व अनुभव त्याच्या विरुद्धचे आहे. तरी पण गुरुवाक्यावर भरोसा ठेवून, गुरुवर भरोसा ठेवून, ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे त्यांच्यावर भरोसा ठेवून, शास्त्रावर भरोसा ठेवून आम्हाला हे कबूल करायला हवं की अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान जे आहे ते परमेश्वराचं अधिष्ठान आहे. या ठिकाणी वासुदेवाचं अधिष्ठान आहे. म्हणून वासुदेव स्वरूमिती म्हटलेलं आहे. फक्त आम्हाला जो आहे तो काय आहे की म्हणजे ही साधना करून तो अनुभव त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तेव्हाच त्याचा अधिष्ठानाचा आम्हाला बोध होईल. खुर्ची जर म्हटल्यानंतर लाकडाची जर खुर्ची असेल तर लाकूडाचा बोध होतोच आम्हाला की लाकूड, हो लाकूड आहे, आपण त्याला की नाही म्हणत. देह सुद्धा हा एक प्रकारे खोका आहे आणि तो चाललेला आहे याच्यामध्ये. अशा प्रकारचं जे आहे ते म्हणजे देह मी आहे हे त्या ठिकाणी गेलो सर्व.
करता तोच आहे, मी यंत्र आणि तो यंत्री, अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी असणं. म्हणजे आत्मतत्व फक्त हे एकच आहे हेच त्या संताला कळू लागतं. सर्वदूर काय आहेत म्हणजे आत्मतत्वच आहे, दुसरं आणखीन काही नाही. जे काही दिसतंय ते सर्व आत्मतत्व आहे. मग हे कसं होईल? त्यामुळे हे जे आहे ते तुम्ही जर असं मानून चलाल की भ्रम आहे तर होईल. मानून चलाल म्हणजे तुम्हाला कळेल. जसं स्वप्न आहे, स्वप्नात जागे झाल्यावर आपण किती त्याला हे करतो, त्याचा बुहापोह करतो. तसंच ते आहे. असं काही नाही म्हणत की नाही ते स्वप्न खरं होतं म्हणून असं तसं त्याचा विचार नाही करत, असं सोडून देतो स्वप्न होतं. तसंच हे सुद्धा जे आहे संतांचं म्हणणं असं की अगा जे का झालेची नाही त्याची वार्ता पुसतोसी काही, असं तो रामदास स्वामी म्हणतात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा हे जग झालेलं नाही, हे स्वप्नासारखंच जे काही आहे ते. फक्त हे आहे की तुम्हाला त्याचा अनुभव नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे कसं काय आपल्याला जमायचं म्हणून. तर एकदा जर भ्रम हा बाधित झाला तर मग काय होईल? तर म्हणे भगवंत वेगळा राहणार नाही, भगवंत आम्हीच भगवंत होऊन जाऊन भगवंत सर्व दूर आहे, ही जी अनुभूती आहे, ही पदार्थ भावना या स्टेजवर येते. आणि शेवटली पायरी जी आहे ती तुर्यग आहे. शेवटली पायरी तुर्यग आहे, म्हणजे तुर्य आहे, म्हणजे ज्ञानाची ही पराकाष्ठा एक प्रकारे. जीवो ब्रह्मेव नापरा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मेव नापरा, जे शंकराचार्यांनी म्हटलंय की ब्रह्मच आहे, जग नाहीच आहे. जसं अजातवादाबद्दल झालं, गौडपादाचार्यांनी अजातवाद समोर मांडलेला आहे, ते आता बोललो मी या ठिकाणी की नाहीच आहे म्हणून जग. हे जे झालं तर हे जीव आणि ब्रह्म, जीव ब्रह्मेव नापरा, म्हणजे जीव आणि ब्रह्म हे वेगळं नाही, हे एकच आहे, हे जे त्यांनी म्हटलं. त्यांनी काय होईल तर म्हणजे ही फायनल स्टेज आहे. म्हणजे ही कशी आहे की हायएस्ट स्टेट ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणूया त्याला आपण. ही सहज समाधी आहे की हा जागा असतो, ह्याला जाणीव असते आणि आपण बंधनमुक्त असतो अशी त्याची पूर्ण खात्री असते. ते कसं काय? सहजानंद, म्हणजे सहज जो आहे तो जो आनंदामध्ये असतो, कशाचीच त्याला जे आहे ते बंधन नसतं. मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष, मनच आहे जे बंधनाचं कारण आहे, मोक्षाचं कारण आहे. हा मन जे आहे ते भगवंताकडे घेऊन गेला, मग काय झालं? ते मन भगवंताकडे जाऊन मिळून गेलं. हा मोक्ष, हा जो आहे तो फ्रीच लिबरेट होऊन गेला. म्हणजे जगत जे आहे ते काय झालं? ते जगताची जी कल्पना होती, जी मनाची कल्पना होती, ते मन ब्रह्मामध्ये विलीन झाल्यामुळे काय झालं की म्हणजे ती कल्पना विलीन होऊन गेली. मग कल्पना विलीन झाली तर म्हणजे जगतही विलीन होऊन गेलं. तर हे जी तुर्या ही जी ज्ञानाची शेवटली अवस्था यांनी या ठिकाणी श्री वशिष्ठांनी रामरायाला सांगितली ती की सर्व भगवतमय होतं, कारण की करता तोच आहे, अशी जी अवस्था आहे या ठिकाणी की वासना, एखादी इच्छा, संतांची स्थिती कशी असते त्या ठिकाणी की समजा एखादा साप असेल आणि त्याला जर तो विषारी असेल आणि त्याचे दात काढले तर त्याचं विष चाललं जातं. तर तशाच प्रकारचं आहे की ह्या ठिकाणी संतांचे कसे आहे की त्यांनी विषयाचे आपले दात काढलेले, विषयाला त्यांनी नेस्तनाबूत केलेलं आहे. विषय जे आहेत जे विषाप्रमाणे असतात आणि जे मनुष्याला त्रास देतात, ते विषाचे दात जे आहे ते संतांनी जे आहे ते काढून टाकलेले आहे. म्हणून साप जसा बिना विषाचे दात जर ते सापाचे नसेल तर साप काहीच इजा करत नाही आणि मुक्त होऊन फिरतो इकडे तिकडे. तशाच प्रकारचं हे आहे की जे आहे तो संत सुद्धा मुक्त होऊन फिरतो, कारण की तो काय तो ब्रह्मीभूत झालेला असतो त्या ठिकाणी. आणि म्हणून जे आहे ते जन्ममृत्यूच्या चक्रातून तो मुक्त झालेला असतो, त्याला मोक्ष प्राप्त झालेला असतो, त्याला स्पिरिच्युअल फ्रीडम त्या ठिकाणी असते. म्हणून हे क्युरिओसिटी आपली जी हे क्युरिओसिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा आता हे कसं काय, हे सर्व परमेश्वर कसा आहे काय आहे, ही जी क्युरिओसिटी आहे, तर क्लॅरिटी पर्यंत ह्या सर्व अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला स्पष्ट कळेल की हे काय म्हणून. किंवा डिस्ट्रक्शन टू प्युरिटी म्हणूया आपण, की आपलं जे आहे मन इकडे तिकडे जातं, अशुद्ध असतं, त्या शुद्धीपर्यंत पोहोचण्याकरता म्हणूया आपण. किंवा फिक्शन टू लिबरेशन म्हणूया, की आपल्याला भ्रम असतो आणि मग तो भ्रमाचं जे आहे ते तो भ्रम तुटतो. तर असं सर्व जे आहे ते अशी साधना जी आहे त्यांनी उत्तम सांगितलेली आहे. ही साधना फार महत्वाची. परत मी सांगतो या ठिकाणी त्याचं कारण असं की आपण या साधनेमध्ये साधकच आहोत, साधनेमध्येच आहोत, आणि म्हणून हा विषय आपल्याला फार महत्वाचा आहे. आणि म्हणून हा जो या ठिकाणी तत्वार्थ रामायणामध्ये या या ठिकाणी दिलेला आहे 275 वर, आणि जो मागे आपण पाहिला, पण एवढंच आहे की त्यांनी या ठिकाणी थोडासा संक्षिप्त दिला होता, कारण त्यांचा तो विषय नव्हता. पण आपला हा विषय असल्यामुळे आपण त्याला थोडं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून जे आहे ते याच्याबद्दलचं वर्णन तेवढं डिटेल आपल्याला याच्यात मिळणार नाही. आणि त्याच्यानंतरचं चॅप्टर आहे सद्गुरूची महती रामायणामध्ये, तत्वार्थ रामायणामध्ये. सद्गुरूची महती, सद्गुरूचं वर्णन केलंय त्यांनी या ठिकाणी, की जे आहे ते सद्गुरू जे असतात
ते शब्दांनी उपदेश देत नाही ते म्हणतात, पण त्यांचा प्रत्येक व्यवहार जो आहे तो काय असतो, तो म्हणजे ज्ञान आणि भक्तीने पूर्ण असतो. असं सद्गुरूचा महिमा. गुरु गोविंदो उखडे का केला गोपाय, बलिहारी गुरु आपकी जिन गोविंदिया बताय. असं सद्गुरूचं महत्व जे आहे ते आपण पाहिलेलं आहे की पुढे येणारे ते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आपण जे नेहमी म्हणतो की सद्गुरू जो आहे ते आपल्याला काय करतात तर म्हणे जन्म देतात, पुनर्जन्म देतात. कारण की आम्हाला हा देहाला पकडून असतो, तर आम्ही मरणार असं असतो, पण ते सांगतात की हा देह तू नाही, तू परमतत्व आहे. म्हणून मग त्या ठिकाणी आमचा जो आहे तो म्हणजे याचा अर्थ असा झाला की आमचा जन्म नाही, तो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही एक आली ना, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू परिपालन करतात. तर तसंच मला सांगायचं होतं असं की हे पुढे येईल याच्यामुळे की भगवंताची गुरु जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि गुरुची पोझिशन जी आहे ती आपल्याला काहीतरी परमार्थामध्ये जाताना काहीतरी काठी दंड हातामध्ये लागतो, तर हा गुरुचा आसार जो आहे, आधार जो आहे तो अत्यंत आवश्यक आहे. कारण की काय होतं की प्रत्येकाचं मन हे जगामध्ये अडकलेलं असतं. पुरुषांच्या डोळ्यात आणि मनात असा काही मोह असतो की म्हणजे तो मोह जो आहे तो दुसऱ्या शरीराचं सौंदर्य त्या ठिकाणी त्याला दिसतं. म्हणजे त्याच्या केसामध्ये सौंदर्य, नखामध्ये सौंदर्य असं त्यांनी सुरू केलं या ठिकाणी. आणि मग म्हटलंय की म्हणजे केसामध्ये समजा सुंदरता आपल्याला कळली दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषामध्ये, आणि तो जर एखादा केस जर अन्नामध्ये आला तर मग त्या त्या ठिकाणी आपल्याला कसं वाटतं त्या ठिकाणी की आम्ही जे आहे ते लागली तर झटकून करतो. त्यांचं असं म्हणणं की शरीर काही सुंदर आहे असं नाहीये, शरीरातूनच दुर्गंधी निघते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे शरीरामध्ये काय दोष आहे हे सांगण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे की शरीराला थोडस निंदा करून की ते अपवित्र आहे, ते अशुद्ध आहे आणि ते घोर नरकाचं द्वार आहे. पण ही भगवंताची माया आहे, ही माया खूप प्रबळ आहे म्हणून आपल्याला असं वाटतं. आणि दुसरं असंही आहे त्यांनी सांगितलं या ठिकाणी की प्रकृतीचा हा नियम आहे, हे अट्रॅक्शन देणं, जीवाला मोहामध्ये पाडणं आणि आपली प्रकृती जी आहे ते पुढे सरकवणं, हे प्रकृतीचा हा नियम आहे. म्हणून ते म्हणतात की म्हणजे असं जर कोणी वैराग्याकडे जाऊ लागला तो परत मोहात पडतो. हे एक नॅचरल आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणून काय करायचं की म्हणजे जो जाणीव, ज्याला जाणीव आहे, जो साधक आहे त्यांनी फार सावधान राहावं आणि त्याच्यामध्ये पडू नये असं त्यांना म्हणायचं आहे. कारण की भगवंतांनी जगाची रचना अशीच केलेली आहे की तो मनुष्य त्याच्यामध्ये फसला राहील. तर हे सुंदर त्याला जग असं ते जे दिसतं, तर म्हणे जे आहे ते सुंदर जग म्हणजे आहे ते यासाठीच करून ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आता श्रीकृष्णाबद्दल त्यांनी म्हटलंय त्याच्यानंतर पुढे असंही म्हटलं की कोणतीही वस्तू सुंदर दिसली आणि आम्हाला जर असं वाटलं की बा या वस्तूपेक्षा माझे राम सुंदर आहे, माझा श्रीकृष्ण आणखीन सुंदर आहे, तर असं जर आम्ही त्या ठिकाणी विचार केला की हे जितकं आम्हाला दिसतोय हे कामामुळे मोहामुळे आम्ही म्हणतोय. काम आणि मोह कसा आहे तर म्हणजे तो कोळशासारखा काळा आहे. काम ज्याला स्पर्श करतो तो सुंदर असू शकत नाही. मी त्यांना सकाम म्हणायचंय. प्रेम करण्यापूर्वी शांतीने विचार करा, काम ज्याचा स्पर्श करतो तो कसा सुंदर असू शकेल. तो म्हणतात की म्हणे सकामावर प्रेम करणार की निष्कामावर प्रेम करणार. भगवंतावर प्रेम करायचं असं त्यांना सांगायचं मतलब आहे. सकामावर जर प्रेम केलं तुम्ही त्याच्या पाठीमागे जाल, त्याचा गुलाम बनाल तुम्ही, म्हणजे आपल्या वासनेचाच तुम्ही गुलाम बनताय त्या ठिकाणी. तर सकामावर प्रेम करणं जे आहे ते एका प्रकारे कलिंकित मलिन अशुद्ध असं अशा प्रकारचं होतं. पण जे निष्काम आहे, भगवंताविषयी जे प्रेम आहे ते सुंदर आहे. सुंदर श्रीराम आहे, सुंदर श्रीकृष्ण आहे, भगवान शंकर सुंदर आहे. त्या ठिकाणी कामाचा ज्या ठिकाणी म्हणजे इच्छेचा जिथे संबंध नाही ते सर्व सुंदर आहे. जग सुंदर नाही, जगाची रचना ज्या प्रभूंनी केली ते परमात्मा सुंदर आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आता हे सर्व कसं आहे की आपल्याला आता हा विचार खूप पटेल असं नाहीये. आपल्याला जग दिसतंय ना, आम्हाला खूप सुंदर वाटतंय, आज मी इकडे हॉलिडेज करता जा, तिकडे हॉलिडेज करता जा, हे चांगलं आहे ते चांगलं आहे, अशा प्रकारचा विचार करतो. पण तत्वार्थ रामायण आहे. रामायणाच्या निमित्ताने तत्वज्ञान जे आहे ते आम्ही समजून घ्यावं की जगाचं सौंदर्य क्षणिक आहे, ही मनाची कल्पना आहे, हा मनोविलास आहे. एखादी वस्तू सुंदर आहे ती सुंदर असते असं नाहीये. ती तशी जी आहे ती खरोखर तशी नाहीये. एक गोष्ट अशी, एक राजा होता आणि त्याच्याकडे एक बाई कामाला होती आणि त्याची मुलगी, त्या राजाची मुलगी खूप सुंदर होती. आणि एक दिवस काय झालं की त्या बाईच्या मुलाने त्या मुलीला राजकुमारीला पाहिलं आणि त्यांनी आपल्या आईला म्हटलं की मला हिच्याशीच लग्न करायचं, म्हणून मला खूप आवडली. आता त्या बाईला अडचण पडली, अरे मी तर नोकर आहे राजाकडे, कसं काय करणार या ठिकाणी. मग पण शेवटी त्यांनी जे आहे त्या मुलीला सांगितलं की म्हणे तुम्ही माफ करा मला, पण माझा मुलगा असं असं म्हणतो आहे. तर ती मुलगी विवेकी होती.
ती मुलगी नाराज नाही झाली. मुलगी म्हणाली ठीक आहे, मी जेव्हा म्हणेन तेव्हा तुम्ही त्याला बोलवा, मी त्याच्याशी गोष्टी करेन. असं सांगतात की म्हणे तिने जे आहे ते हे काय म्हणतात त्याला, डायरिया होण्याचं औषध घेतलं आणि खूप तिला जुलाब झाले. जुलाब घ्यायचं औषध घेतलं, जुलाब होण्याचं औषध घेतलं, खूप जुलाब तिला झाले. तिची एकदम प्रकृती ढासळली, ती अगदी कृश दिसू लागले, उठायला बसायला तिला मुश्किल झाली. आणि एवढंच नाही केलं, त्याने नोकराला सांगितलं की माझे हे जे जुलाब आहे हे सर्व एका ठिकाणी इथेच ठेव, अजून फेकू नको बाहेर, म्हणजे त्याचाही दुर्गंध जो आहे तो येत होता. आणि नंतर तिने त्याला बोलवलं. त्याला बोलवल्यावर तो त्या ठिकाणी आला आणि जेव्हा त्यांनी पाहिलं दुर्गंधी असल्यामुळे तो तिथे थांबू सुद्धा शकला नाही. त्यांनी पाहिलं बाईकडे, त्या मुलीकडे पाहिलं. ती अगदी कृश झालेली आणि अगदी जे आहे ते त्याचं रूप पाहून त्याला काही ते आवडलं नाही. आणि तो दुर्गंध पाहून त्याला आवडला नाही, तो तिकडनं चालला गेला. पण आता हे सर्व कशा करता, म्हणजे तिला हे सांगायचं होतं की बाबा विवेक कर, की शेवटी ज्याच्यावर तू प्रेम करतो आहो त्याची शेवटली अवस्था काय असणार. म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी असं लिहिलंय की जे आहे ते मला सौंदर्य वाटतं आहे, पण ते सौंदर्य खरोखर तसं असेल का. मी मोहामुळे जे आहे त्याला म्हणतो की बा हे सौंदर्य आहे म्हणून. काय सुंदर आहे जगामध्ये असं ते म्हणतात, काय असुंदर आहे सांगणे महाकठीण आहे. जगाचा विचार करू नका, जगात राहा पण त्याचा विचार नका करू, त्याचं चिंतन नका करू. जगाचं चिंतन केल्याने काय होईल तर म्हणजे तुमचा काही संबंध नाही, त्याच्याशी मन कलुषित होईल. कारण जगत जर नाही असं जर परमात्मा सांगतोय आणि तुम्हाला साधना करायची आहे, तर मग तुम्हाला त्याच्यावर कसं पुढे जाता येईल त्या ठिकाणी. ते एवढंच आहे की जसं फूल सुंदर दिसतं पण ते कोमजतं आणि कोमजल्यानंतर आपल्याला ते आवडत नाही, आपण त्याला फेकून देतो. तसंच जगात जे आहे ते जग कसं आहे तर म्हणजे जग सुद्धा अशाच प्रकारचं आहे की ते सुद्धा जे आहे ते जे काही आम्हाला चांगलं वाटतंय ते काहीतरी नंतर जे आहे ते जाणार आहे. आणि असं जर आहे तर न कोमजणारं कोण आहे तर म्हणजे परमात्माच आहे, श्रीकृष्णच आहे, श्रीरामच आहे. आणि त्यांनी अशी माया रचलेली आहे, आम्ही लक्षात घ्यावं आणि त्या मायाच्या पाठीमागे आम्ही जाऊ नये. श्रीकृष्ण तेवढंच फक्त, भगवंतच फक्त नित्य सुंदर आहे. आणि हा विवेक नेहमी ठेवावा. कारण जो असा विचार करा ह्या ठिकाणी की जो जीवाला जगात अडकवून ठेवतो, जो जीवाला जगामध्ये अडकवून ठेवतो, कोण अडकवून ठेवतो, ही प्रकृती किंवा हा ईश्वर अडकवून ठेवतो. मग हा जो ईश्वर जीवाला जगामध्ये अडकवून ठेवतो, तो जर ईश्वर श्रेष्ठ असेल की जो जीवाला जगातून हटवून भगवंताला मार्ग दाखवतो, तो सद्गुरू श्रेष्ठ असतील कोण असेल. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की ईश्वर श्रेष्ठ आहे कारण की तो जगामध्ये आपल्याला अडकवतो, माया आपल्याला जगामध्ये अडकवते. मग मायेतनं कोण काढतो तर म्हणजे सद्गुरू काढतात. म्हणून सद्गुरू श्रेष्ठ हे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी. सद्गुरूचं जे आहे ते सद्गुरूची महती या ठिकाणी वर्णन केलेली आहे की म्हणजे जर ते सद्गुरू श्रेष्ठ नसतील का, तर सद्गुरू श्रेष्ठच असायला पाहिजे. कारण भगवंत आम्हाला अडकवतोय असं त्यांना म्हणायचंय. प्रकृती त्याला अडकवतीये, ईश्वर आपल्याला अडकवतोय आणि सद्गुरू त्याच्यातनं बाहेर काढतात ते. म्हणून जो जीवाला जगातून हटवून भगवंताचा मार्ग दाखवतो तो सद्गुरू श्रेष्ठ नसणार का. म्हणून इंद्रजाल ईश्वर तणी ज्योता जीव भरमाय, गुरुज्ञान अंजन करे ज्योती जाल तेव्हा. इंद्रजाल ईश्वर लणी म्हणजे ईश्वर काय करतो तो सर्व इंद्रजाल करवतो, सर्व माया करवतो. आणि गुरु काय करतो, गुरु ज्ञान अंजन करे, तो ज्ञान दाखवतो. आणि ज्योती जाल जला, हे सर्व झुट आहे हे दाखवायचा तो प्रयत्न करतोय. मायेने आम्हाला भ्रमात टाकलं की कुठलीही स्त्री सुंदर नाही, कुठलाही पुरुष सौंदर्यवान नाही, हा भ्रम आहे. सुंदर तर फक्त परमात्मा आहे. आता हे परत 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 त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणतात त्याच्यावर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु विचार आले की म्हणे ब्रह्मा काय करतात म्हणजे उत्पत्ती करतात, तर सद्गुरू सुद्धा हे सुद्धा काम करतात. कारण सद्गुरूचं ती हे आहे ना, स्तुती आहे ना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे जे आहे काय तर म्हणजे सद्गुरूची स्तुती आहे. तर सद्गुरूची जर स्तुती आहे तर ब्रह्मा विष्णू महेश सद्गुरूला का म्हटलं, तर ब्रह्मा काय करतो, उत्पत्ती करतो. तर सद्गुरू काय करतात, सद्गुरू सुद्धा उत्पत्ती करतात. कशाची उत्पत्ती करतात, मी देह आहे, हा जो माझा भाव आहे, मी आत्मतत्व आहे, याची जी उत्पत्ती होते ती सद्गुरूकडून होते. म्हणून गुरु ब्रह्मा उत्पत्ती करतो आणि गुरु ही उत्पत्ती करतात की तू भगवंतच आहे, तू जे आहे जीव नाही. म्हणून ही तीनही कामं सद्गुरू करतात. मग रक्षणही करतात सद्गुरू. जेव्हा तुम्हाला ज्ञान देतात तर ते रक्षण करतात की परत मायेमध्ये हा अटकू नये. म्हणून गुरु विष्णू झाला आणि गुरुदेव महेश्वरा. तो महेश्वर काय करतात, शंकर काय करतात तर म्हणे ते प्रलय करतात, नाश करतात. तर ह्या ठिकाणी सुद्धा जो आहे तो आम्ही जगत ज्याला आम्ही आपलं समजतो आहे त्या जगताचा नाश जो आहे म्हणजे बाध करतात जगताचा. तर जगताचा बाध करणं एक प्रकारे तो प्रलयच झाला. जगताचा प्रलय आमच्या याच्यामध्ये झाला. तर मग
त्याचंही काम झालं, शंकराचंही काम जे आहे ते गुरुंनी केलं. म्हणून गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा अशा मी त्या गुरुची नेहमी जे आहे ते स्तुती करतो. आणि म्हणून जे आहे ते भगवत प्राप्ती जर करायची असेल तर जे आहे ते काय तर म्हणजे सद्गुरूला शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं लिहिलंय की आपली प्रवृत्ती पैशासाठी असते, पण मग आम्ही काय करावं की गुरुच्या संगतीत राहावं, गुरुची भक्ती आम्ही वाढवावी, परमात्म्याची भक्ती करावी, गुरुच्या सत्संगती करावी आणि ती प्रवृत्ती कमी करावी. कचऱ्यातून अत्तराचा सुगंध येत नाही. जे संसारात लिप्त आहे त्यांना भक्तीचा आनंद मिळत नाही. भक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं तर म्हणजे जे आहे ते सर्व प्रवृत्ती विवेकाने संसार सोडून भगवंताकडे लावायची असं त्यांना म्हणायचं. खूप प्रयत्न करायला हवा या ठिकाणी, त्याशिवाय ते होणार नाही. जो प्रवृत्तीत लिप्त आहे त्याला भक्तीचा आनंद मिळत नाही. म्हणजे असं जर कोणी म्हणेल की बा मी इतके वर्ष साधना करतोय, मला तर काही झालेलं वाटतच नाही, मग तो प्रवृत्तीत लिप्त आहे का? ते यांनी सांगितलं होतं सुनील चिंचोकरांनी की दिवसभर तो वेगवेगळी कामं करतो आणि 2 घंटे जे आहे ते क्रिकेटही पाहतो, क्रिकेटचा मॅचही पाहून घेतो, तो आणखीन काही दुसरं कामही करून घेतो, संसाराची सर्व कामं नंतर म्हणतो आता मी जे आहे ते साधनाला बसतो. आता सर्व दूर जर त्यांनी आपलं चित्त जर प्रवृत्तीमध्ये लावलेलं आहे तर नंतर त्याला त्या ठिकाणी कसं त्याचं लक्ष लागेल? तर हे जे काही पार्ट टाइम वर्क नाही, हे तर फुल टाइम जॉब आहे. म्हणजे फुल टाइम जॉब असं की भगवंताचं स्मरण हे नेहमीच असायला हवं. भगवंताचं विस्मरण म्हणजे पाप आणि भगवंताचं स्मरण म्हणजे पुण्य. अशा प्रकारची एकदा मनामध्ये कल्पना पक्की केली तर मग काय होईल की म्हणजे तुम्ही कुठेही जा, काही करा, त्याच्या पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान हे जे आहे ते असायला हवं. तर खरं प्रेम जे आहे ते आमचं भगवंतावर आहे का असंही त्यांनी विचारलं या ठिकाणी. आम्ही पूजा करतो, अर्चा करतो, ध्यान करतो, धारणा करतो, सत्संग करतो, हे करतो, ते करतो, पण आमचं भज गोविंदम म्हणतो, पण ते म्हणतात की भज कलदारम असं होऊन जातं. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की ईश्वरावर प्रेम नाही, आमचं संसारावर प्रेम आहे. आम्ही जे आहे ते काय करतो म्हणजे त्यांनी म्हटलंय की मी भगवंताच्या थ्रू आम्ही काय करतो तर म्हणजे माया प्राप्त करायचा प्रयत्न करतो. म्हणजे भगवंत कशाकरता आम्हाला हवा तर म्हणजे माया आम्हाला मिळावी याच्याकरता आम्ही भगवंताकडे जातो आणि भगवंताला विनंती करतो की माझं हे करून दे, माझं ते करून दे, असं होऊ दे, तसं होऊ दे. तर म्हणजे भगवंताच्या थ्रू तुम्ही मायाकडे जाता, याचा अर्थ हा झाला म्हणजे शेवटी तुम्हाला संसाराकडे जास्त तुमचं लक्ष आहे. तर भगवंताचं चिंतन जे आहे ते एक प्रकारे फोल आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आम्ही दान पण करतो आणि जे आहे ते दान कशाकरता करतो की भगवंताची आमच्यावर कृपा व्हावी म्हणून. तर जीव जेव्हा भगवंतासाठी काम करतो किंवा रडतो, आम्ही संसारामध्ये समजा आमचं कोणी गेलं तर आम्ही रडतो, पण भगवंत आम्हाला भेटला नाही याच्यासाठी आम्हाला काही रडू येतं का? मग असं जर होत नसेल तर ते म्हणतात की मग याचा अर्थ हा झाला की तुम्ही भगवंतासाठी नाही करत. भगवंतासाठी विलाप करा, भगवंतासाठी रडा. पैशासाठी रडल्यानं, स्त्रीसाठी रडल्यानं, पुत्रासाठी रडल्याने अधिक दुःख होईल, परंतु जो परमात्म्यासाठी रडतो त्याला खूप शांती मिळते असं म्हणतात ते या ठिकाणी. तर ईश्वर प्राप्तीसाठी अश्रूचा तो काही बाहेर येतात का असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि एकही जर तसं जर नसेल तर विचार करायला हवा की आम्ही खरोखरच साधक आहोत का? तर आपण हे सर्व पाहिलं या ठिकाणी की म्हणजे जे आहे ते गुरु कसे आहे, म्हणजे ब्रह्म आणि शंकर आणि हे सर्व कसे आहे. तर गुरु काय करतात म्हणजे गुरुचं रक्षण करण्याकरता यांनी एक इथे उदाहरण दिलेलं आहे तत्वार्थ रामायणामध्ये की शिष्यन को यह चाहिए गुरु को सर्वच दे, गुरु को चाहिए की शिष्य से नहीं ले. गुरुने शिष्याकडून काही घेऊ नये, त्याचं रक्षण करावं आणि शिष्याचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या गुरुची जे आहे ते लक्ष ठेवावं गुरुकडे, त्याची सर्व पूर्ण सेवा करावी असं. आणि गुरु कसे असतात की म्हणजे ते अहोरात्र जागे असतात. या निशा सर्व भूतानाम तस्या जागत संयमी. म्हणजे गुरु कसा असतो तो म्हणजे तो नेहमी जागरूक असतो आणि तो काय करतो तो म्हणजे तो जो आहे तो शिष्याचं जे आहे ते रक्षण करतो. आणि मग त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक साप आला आणि तो म्हणाला की मी तुझ्या शिष्याला, ते दोघेही बरोबर होते एका ठिकाणी, तर तो साप म्हणाला की बाबा तुझ्या शिष्याला खातो. म्हणे का खातो? तर म्हणे पूर्वजन्मी यांनी मला जे आहे मारलं होतं म्हणून आता मी याला मारणार. तो गुरु म्हणतो की नाही असं नको करू, असं आहे तसं आहे. तर तो ऐकत नाही, तो म्हणतो की नाही मी त्याला मारेन. मग गुरु म्हणतो की बा तू मला मार म्हणून, त्याला नको मारू. म्हणजे गुरु बहु संती शिष्य वित्ता पहार का.
आणि दुर्लभस गुरु लोके शिष्य संताप हारका. म्हणजे तो गुरु शिष्याला जो आहे तो वाचवतो, तू त्याऐवजी मला चाव. तर पुत्र जे आहे, पुत्राला जर साप त्यांनी असं विचारलं या ठिकाणी की मुलाला जर साप चावायला आला तर बाप असं म्हणतो की तू मला चाव, त्याला नको चाव म्हणून. पण म्हणे गुरु असं सुद्धा म्हणतो की नाही, तू त्याचं त्याला नको इजा करू, मी आहे, तू मला इलाज कर. अशा प्रकारचं भगवंताचं जे आहे ते भगवंताचं स्मरण जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे, मंगलमय आहे असं त्यांना म्हणायचंय. की गुरुवे भव संती शिष्य वित्तापहारका. त्यांनी सांगितलं की जो शिष्याच्या द्रव्याचं म्हणजे शिष्याचं जो पैसे लुटतो तो गुरु नाही. आणि दुर्लभस गुरु लोके शिष्य संताप हारका. पण गुरु कोण? तर म्हणजे जो शिष्याचा संताप हरतो तो गुरु, तो गुरु असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. म्हणजे सर्व काळ जे आहे ते गुरु रक्षण करतो, म्हणजे विष्णूचं जे स्वरूप आहे रक्षण करायचं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे परमात्माचा, सत्याचा परमात्माचा गुरु काय करतो तर म्हणे सद्गुरु, सत्य जो अनुभव त्याला आलेला आहे तो अनुभव जो आहे तो आपल्या शिष्याला करवतो. ज्ञानी महापुरुष सर्व काळ सर्व ठिकाणी परमात्माचा अनुभव करतात आणि तो अनुभव जो आहे तो शिष्याला देतात. आणि त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की जर तसा अनुभव नसेल त्या गुरुला तर तसा गुरु करू नये असं त्यांनी म्हटलंय त्या ठिकाणी. की तिथे आणि असं जर असेल तर म्हणे तिथे थांबूही नाही असं. सद्गुरु कृपेने काय होतं तर म्हणे मन शुद्ध होतं, मनातील सूक्ष्म मळ साधनाने दूर होतो आणि सद्गुरु कृपेने दूर होतो. त्याला म्हणतो मनात दोन प्रकारचे मळ आहे, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. स्थूल म्हणजे असं की समजा तुम्ही कीर्तनात बसला आहात आणि मनामध्ये विचार चालले घराचे, त्याचा अर्थ हा झाला की तुम्ही देहानी बसलेला आहात, स्थूल ध्यानी तिथे बसलेला आहे, स्थूल मनाने तिथे बसलेला आहात, पण सूक्ष्म मनाने जे आहे तुम्ही दुसरीकडे इकडे तिकडे भटकता असं त्यांना म्हणायचंय. म्हणून मन दोन प्रकारचं मानलंय, एक स्थूल मन आणि एक सूक्ष्म मन. आणि त्याचं उदाहरण अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी दिलंय. तर जर स्थूल आणि सूक्ष्म मन जसं आपण पाहतो तर स्थूल मन ते म्हणतात की स्थूल शरीराबरोबर, आणि सूक्ष्म मन जिथे अडकलेलं आहे ते तिथं गुरु काढतो असं त्यांना म्हणायचं. साधनेने तुमचं स्थूल मन शुद्ध होईल, परंतु सूक्ष्म मन सद्गुरु काढेल, सद्गुरूची कृपा त्या ठिकाणी लागेल, तेव्हाच ते शुद्ध होईल असं म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की सत्संग आणि सद्गुरूचा संग अत्यंत आवश्यक आहे, सद्गुरूची कृपा अत्यंत आवश्यक आहे. कोणी सिद्ध महापुरुषाने डोक्यावरून हात फिरवला, कृपा करून आपलेसे केले, तर काय म्हणतात ते सूक्ष्म मन त्या ठिकाणी शुद्ध होईल असं ते म्हणतात. म्हणजे संत कोण येतं म्हणजे जे मनाला सुधारतात, शिष्याला सुखी करतात. ते म्हणजे शिष्याला फक्त सुखी करतात ते नाहीये. त्यांना असं म्हणायचं की सद्गुरूने असं म्हटलं ठीक आहे तुझं काम होऊन जाईल, तुला लॉटरी मिळेल, आणि मिळाली तर त्यांनी सद्गुरूनी म्हटलेलं आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर साधू संतांकडे जर लौकिकाने पाहिलं आपल्याला काही मिळणार नाही. आता समजा एखाद्या साधूकडे आपण गेलो आणि आपल्याला काही मिळालं, आम्ही काही उपासना केली आणि आम्हाला काही मिळालं, तर आम्ही म्हणू की हा अरे ती उपासना केली म्हणून हे मिळालं. पण नाही, असं नाहीये. ते म्हणतात या ठिकाणी की तुमचं पूर्वीचं कर्म जे होतं त्या कर्माप्रमाणेच तुम्हाला ह्यावेळेस फळ जे आहे ते मिळालेलं आहे. पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही कल्पना नसल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की बाबा हे मी अमकं केलं, इतके उपास केले, 16 सोमवार केले, अमकं केलं म्हणून माझं काम झालं असं ते म्हणतात. की ह्या ठिकाणी तसं नाहीये. कारण संत विषयानंद देत नाही, संत भजनानंद देतात. संत तुम्हाला परमात्माकडे घेऊन जातात. अक्षय आनंदाचा, सुखाचा कसा तुम्हाला लाभ होईल हे सद्गुरू पाहतात. सद्गुरू नेहमी शिष्याचा स्वभाव सुधारतात. संत मौनात राहूनही उपदेश करतात, नुसताच तसा उपदेश करतात असं नाही. म्हणजे त्यांनी जर मौन राहिले आणि त्यांच्या दिनचर्येतनं आपल्याला बोध मिळतो की ते कसा व्यवहार करतात, त्यांचं ज्ञान कसं आहे, त्यांची भक्ती कशी, त्यांचा व्यवहार कसा आहे, ह्याच्यावरून आपल्याला बोध मिळतो. असं जरुरी नाहीये की जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ते बोलतीलच म्हणून असं. जगात जो कोणी येतो त्याला सद्गुरूची आवश्यकता आहे, हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काय करता की वशिष्ठाने जो श्रीरामाला हा उपदेश या ठिकाणी दिला, त्यांना रामांना परमानंद झाला. रामांनी गुरुचरणी वंदन करू लागले. ते आपल्या सुंदर उपदेशाने माझा मोह नष्ट झाला. जसं अर्जुनाने म्हटलं कृष्णाला की नष्ट मोहा सोतेर लब्धा, तसं यांनी सुद्धा म्हटलं रामानी की तुमच्यामुळे जे आहे ते माझा मोह जो आहे तो नष्ट झालेला आहे आणि मी ब्रह्मनिष्ठेत स्थिर झालेलो आहे. माझा व्यवहार पूर्वसारखाच राहील, परंतु व्यवहार जो ताप देतो, जो त्रास देतो, तो त्रास मला आता देणार नाही. माझा कोणी शत्रू पण नाही, माझा कोणी मित्र पण नाही. हे शरीर हे काही नाही, इथे द्वेषही नाही. जर शरीर नाही तर मग द्वेष कुठून आला, मग शरीर नाही तर सुख कुठून आलं.
मग शरीर नाही तर मग दुःख कुठून ना आलं, मग शरीर नाही तर इच्छा कुठून ना आली, मग शरीर नाही तर वासना कुठून ना आली, कोणता संकल्प त्या ठिकाणी आला, कोणता संकल्प नाही तर विकल्प कुठून ना आला, तर देहच नाही त्या ठिकाणी, तर मग हे सर्व त्या ठिकाणी कसं होईल? मग मी काय शेवटी तर म्हणे मी आत्मचैतन्य स्वरूप आहे, आनंदाने पूर्ण आहे. असा वशिष्ठाने जो उपदेश रामाला केला तो आपण या ठिकाणी सर्व पाहिला. साधनेचेही आपण 7 स्टेप्स या ठिकाणी पाहिले. अत्यंत आवश्यक मला असं वाटतं की आहे की आम्हाला फॉलो करण्याकरता त्याचं नेहमीच आम्हाला मागोवा घ्यायला हवा की त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी योग वैशिष्ट्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि नंतर जे आहे ते राजा दशरथाने रामाला आज्ञा दिली की तुम्ही विश्वामित्राबरोबर जा. आणि राम मग जे आहे ते कौशल्या मातेकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की बी अशी आज्ञा मला झालेली आहे. आणि मग तिने सुद्धा जे आहे त्यांना म्हटलं की ठीक आहे, तू जे आहे ते अं, त्यांच्याबरोबर जा म्हणून. आणि त्यावेळेसचे जे विचार दिलेले आहे या ठिकाणी तत्वार्थ रामायणामध्ये ते सुद्धा चांगले आहे की मनुष्याचा विवेक जो आहे तो केव्हा जागतो, म्हणजे जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा जागतो. मग त्याला वाटतं की अरे हे सर्व गेलं, टाइम गेला, वेळ गेला, मला काम करण्याची कुवत पण गेली, विचार करण्याची पण कुवत गेली, आता मी काय करू? तो खचून जातो, डिप्रेस होतो. त्यावेळेस त्याला असं वाटतं की आता टाइमच नाही राहिला माझ्याकडे, आता मी काय करू? अशा प्रकारचा ती कौशल्याने असा विचार केला की बाल्यावस्थेत फार जरी सत्संग नसेल तरी हरकत नाही, पण बालकाला जो आहे तो जेव्हा ते यंग एज मध्ये येतात त्यावेळेस सत्संगाची, यवनात प्रवेश करतात त्यावेळेस सत्संगाची खूप गरज आहे. आणि 15 ते 40 पर्यंतचा काळ म्हणजे मनुष्याचं 15 वर्षाचं वय आणि 40 वर्षाचं पर्यंत ते म्हणतात गधे 25चं वय असतं. हे गधे 25चं का म्हटलं? या काळात मनुष्य पशु समान वागतो, त्याला विवेक त्याचा तिथे जागेवर राहत नाही, जसे पशु वागतात तसा हा वागतो, म्हणून त्याला गद्य 25 म्हटलंय. आणि म्हणून सत्संगाची अत्यंत गरज आहे. म्हणून रामाने विश्वामित्राकडे जावं या वयामध्ये असा विचार कौशल्या करते आहे, असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी की माझा राम जो आहे तो मोठा झाला आहे, यवनातच संत सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे. अनेक वर्ष ग्रंथ वाचून जे ज्ञान होत नाही ते ज्ञान भजनानंदी संतांच्या सेवेत राहिल्याने होतो. पहा हे कसं, म्हणजे हे डोळे खोलणारे, आपले डोळे खोलणारे हे सेंटेन्सेस आहे या ठिकाणी. ज्याला संपूर्ण इंद्रियावर विजय मिळाला आहे तो जितेंद्रिय आहे, ज्याला भक्तीचा रंग लागला आहे अशा एखाद्या संताच्या संगेत राहिल्याने जे आहे सर्व आपल्याला प्राप्त होईल, जितेंद्रिय पण हो. म्हणून संतांच्या प्रत्येक व्यवहारामध्ये ज्ञान असतं. चालते बोलते संत हे जी भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे, असं गजानन विजयामध्ये लिहिलेलं आहे. संतांची महिमा अशी गायलेली आहे की संतांचं मौन सुद्धा ज्ञान आहे, संत शिवाय ज्ञान मिळत नाही, अशा संतांची बलिहारी महिमा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की भगवंताच्या दर्शनात विघ्न आणणारी 3 आवश्यक बाधक तत्व आहे. ती कोणती आहे? तर ते म्हणतात मल, विक्षेप आणि आनंद आवरण म्हणजे अज्ञान. मल म्हणजे काय? मन अशुद्ध आहे, मन मलिन आहे, मन चंचल आहे. विक्षेप म्हणजे चंचल. आणि ही तत्वे दूर झाली की मन शुद्ध होतं आणि स्थिर होतं, भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणून काय की मल आणि विक्षेप हे 2 जीवाने स्वतः प्रयत्न करून अर्थात साधना करून दूर करावे, मग आवरणाचा भंग करावा, म्हणजे मायारूपी पडद्याचा भंग. याचा अर्थ हा झाला की अज्ञान जाऊन ज्ञान येईल. ते हा जो आवरण आहे अज्ञानाचं, हे अज्ञानाचं आवरण केव्हा करायचं हे सद्गुरू करतात. अज्ञानाचं आवरण दूर होतात सद्गुरू. डॉक्टर काकांनीच आम्हाला सर्व हे ज्ञान या ठिकाणी दिलं. अज्ञान असतं होतं, मग यांनी हा विचार जे आता या ठिकाणी मांडली मी आता आहे अशा प्रकारचे विचार देऊन त्यांनी आमचं अज्ञान जे आहे ते काय केलं, पुसलं आणि ज्ञान त्या ठिकाणी टाकलं. ते हे कोणी केलं? हे गुरुनी केलं. पण पहिले जे 2 आहे की अंतःकरण मलिन आहे आणि अंतःकरण चंचल आहे, हे कोणाचं काम आहे? तर म्हणे हे जे आहे ते आम्हाला शिष्याचं काम आहे. हे साधना करून हे जे आहे ते दूर करण्याचं अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी. म्हणून साधन करा परंतु सद्गुरु कृपेविना चालू नका. आणि मग त्यांनी नामदेवाची गोष्ट सांगितली या ठिकाणी की गुरु नव्हते नामदेवाला आणि त्यांना गुराकुमारांनी म्हटलं की अरे हे मडकं तर कच्चं आहे म्हणून. त्यांनी गुरु नव्हतात, मग ते विठ्ठलाकडे गेले, विठ्ठलाला सांगितलं की त्यांना राग आला फार की मी तुमच्याशी रोज बोलतो, तुमच्या बरोबर बसतो आणि ते म्हणतात की गुरु नाहीये म्हणून तुम्ही जे आहे निगुरा आहात, तर बरोबर नाही म्हणून तुम्हाला ज्ञान नाही. मग त्यावेळेस त्यांनी म्हटलं विठ्ठलाने की जा तू त्याच्याकडे, तुमचे जे हे आहे विसोबा खेचत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ज्ञान घ्या असं म्हणाले. विठ्ठल असं नाही म्हणाले की मी देतो तुला ज्ञान म्हणून. त्यामुळे नाही, गुरुकडे जा, तिकडनं ज्ञान घ्या. आणि मग ते गुरुकडे गेले तर शिवलिंगावर त्यांनी पाय ठेवला होता. ते यांनी म्हटलं की ह्या असे कसे गुरु आमचे, त्यामुळे विठ्ठलांनी कसं पाठवलं मला यांच्याकडे. मग त्यांना म्हटलं की तुम्ही पहिले पाय खाली करा, मग जे आहे ते मी तुमच्याशी बोलतो मी कोण आहे काय म्हणून.
त्यांनी सांगितलं की अरे मी इतका म्हातारा झालोय मला काही समजणार नाही, मला हालता लुलता येत नाही, तूच पाय दुसरीकडे ठेवून दे. मग ते दुसरीकडे पाय ठेवायला गेले, तिथेही शिवलिंग त्यांना दिसलं नामदेवाला. तिसऱ्या ठिकाणी त्याला काहीतरी वाटलं की गफलत झाली असेल, तिसऱ्या ठिकाणी ठेवलं, तिथेही त्यांना जे आहे ते असं दिसलं की अरे हे शिवलिंगच या ठिकाणी आहे म्हणून. आणि मग त्यांच्या घेऊन त्याचे पाय घेऊन फिरत होते हृदयाशी, त्या पायावरच त्यांनी नतमस्तक केलं. त्यांना समजून गेलं की अरे शिवच सर्व दूर आहे आणि आपले सद्गुरू ह्या महत्वाचे आहे, ह्या लेवलचे आहे. आणि मग त्यांनी त्याला गुरु बनवलं विसोबा खेचरला, आणि नावा म्हणे खेचर माऊली. मग त्याची सावली दिली माऊलीने त्यांना, आणि त्यांना त्या ठिकाणी ज्ञान झालं. आणि मग काय झालं ज्ञान म्हणे, तर म्हणे ते एका वृक्षाखाली जेवायला बसले होते, तर कुत्रा आला आणि पोळी घेऊन पळू लागला. तर नामदेव कुत्र्याच्या पाठ्यामागे जसं जात बघत होते. म्हणे का बघत होते, का धावत होते, तर म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये विठ्ठलच दिसत होता. मग पोळी कोरडी होती म्हणून नामदेव म्हणत होते की अरे तुपाची बाटली घेऊन ते पाठीमागे जात होते की अरे हे सांगू लागले ओढून, विठ्ठला उभा राहा, पोळी कोरडी आहे, तूप लावून घे, तूप लावू दे. तर आता नामदेवांना खरं ज्ञान प्राप्त झालं होतं. जसं नामदेवांचं संतांचं या ठिकाणी उदाहरण दिलं आहे, त्यांना सांगत त्यांनी सद्गुरूची महिमा या टायटलच्या खाली हे सर्व या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. सद्गुरूची अशी महिमा असते, जसं मी म्हटलं की गुरु गोविंद उखडे का केला उपाय. तर सद्गुरू जो आहे तो महत्वाचा आहे, म्हणजे मोठा आहे. तर अशा प्रकारे कौसल्या मातेने विश्वामित्र ऋषींना त्यांच्याकडे जाण्याकरता त्यांनी परवानगी दिली, रामाला परवानगी दिली त्या ठिकाणी. आणि मग जे आहे ते विश्वामित्र ऋषी जे आहे ते रामाला त्यांना त्यांच्याकडे घेऊन, विश्वामित्र ऋषी म्हणाले की माते आपण काळजी करू नये, आश्रमात गायी आहे, रोज लोणी असते, मी आठवण ठेवून राम लक्ष्मणांना लोणी साखर देत राहील. कारण कौशल्याने म्हटलं होतं की मी रोज सकाळी हे करते, त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तेच करू. अखंडानंद बोधाय शिष्य संताप हारिणे. म्हणजे सद्गुरू जे आहे ते काय करतात, तर म्हणजे शिष्याचा संताप हरवतात आणि काय करतात पुढे, सच्चिदानंद रूपाय रामाय श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद रूपाचं दर्शन करवतात आणि अशा सच्चिदानंद रूपाचं दर्शन करून श्री गुरुवे नमः असं त्यांनी म्हटलंय. मग माता पितांना वंदन करून आशीर्वाद घेऊन त्यांनी जे आहे राम लक्ष्मणांनी काय केलं, त्यांच्याबरोबर जे आहे ते विश्वामित्राबरोबर गेले. आणि विश्वामित्र म्हणजे काय, ते म्हणजे विश्वामित्र म्हणजे जे आहे ते जगाचा विश्वाचा मित्र तो विश्वामित्र, त्याचं म्हणजे कोणी वैरी नाही असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. त्यांनी नंतर दिलं आहे की राम म्हणजे जे आहे परब्रह्म, लक्ष्मण म्हणजे शब्दब्रह्म, श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म आणि बलराम म्हणजे शब्दब्रह्म. आता ते त्यांनी त्याचं थोडंसं वर्णन त्याप्रमाणे केलंय. पण मुख्य काय की त्राटिकेचा वध त्यांनी केला. जसं श्रीकृष्णाने पूतनेचा वध केला 6व्या लहान असताना 6 महिन्यामध्येच, वर्षाच्या आतमध्ये जे काही आहे, वर्ष 2 वर्षामध्ये, तसंच यांनी जे आहे ते पहिलं वध जो केला तो त्राटिकेचा केला. आणि त्राटिका जी आहे त्यांनी काय म्हटलं की भाई त्राटिका म्हणजे एक प्रकारची ती आपल्याकरता जे घ्यायचं आहे बोध तो आहे की आपली वासना ही त्राटिकाच आहे. जसं त्यांनी त्राटिकेचा वध केला तसं आमचं सुद्धा वासना सुद्धा राक्षसीच आहे. वासना अशी राक्षसी आहे की तिला जेवढं हवं तेवढं मिळालं तिची तृप्ती होत नाही, तिची भूक वाढत जाते. अशी ही आमची त्राटिका राक्षसी आहे. आणि तिचं भूक जेव्हा आम्ही त्याला जर पूर्ण करायचा प्रयत्न करतो ते पूर्ण खाऊन टाकेल असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे आमची जीभ ही त्राटिका, डोळे ही त्राटिका, मन ही त्राटिका. आणि प्रत्येक त्याला जे सुख हवं या सर्वांना, मनाला, इंद्रियाला, म्हणजे जिभेला हे सर्व सुख हवं एक प्रकारे, तर हे म्हणे त्याच्यापेक्षा कमी नाहीये. मला शांती जी आहे ते लावणार नाही. हे यांना जर जे आहे किती आम्ही जरी त्याला भोग भोगले तरी त्या ठिकाणी वासना वाढतच जाईल. भोग भोगल्यानंतर असं वाटतं की क्षणभर की झाली म्हणून ठीक, शांती मिळाली, परंतु शांती खरी नसते. भोग अशांतीच वाढवत राहतात. इंद्रियांचे किती लाड पुरवले तरी वासना शांत होत नाही. भोग भोगण्याने वासना शांत होत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. शरीर रोगी झाले, अशक्त झाले तर वासना शांत होत नाही. शरीर वृद्ध झालं तर वासना जाते का, तर म्हणजे वासनाची तृप्ती होत नाही, वासना शांत नाही होत, वासना तशाच राहतात. एवढंच आहे की ते मजबूर होऊन तिथे पडल्या राहतात. श्रीराम त्यांना विवेकरूपी बाण मारतात आणि रामाचं जे धनुष्य आहे ते ज्ञान स्वरूप आहे. मी त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की तुम्ही विवेक करावा. म्हणजे ज्ञान स्वरूप कोण, धनुष्य कोणाचं, रामाचं. आणि विवेकरूपी काय, तर म्हणजे बाण. म्हणजे आपल्याला इथे काय घ्यायचं आहे की आपण विवेक करायचा हे सांगायचं या ठिकाणी. म्हणून रामाने जसं त्या ठिकाणी रक्षण कसं केलं यज्ञाचं, नेहमीच धनुष्यबाण जे आहे ते सज्ज ठेवून ते उभे राहत होते. तर आम्ही सुद्धा विवेक आणि आमचं जे आहे ते ज्ञान, विवेक
काय करायचं, विवेकरूपी बाण आणि ज्ञान स्वरूपी धनुष्य हे सर्व आम्ही सुद्धा सज्ज ठेवायला हवं, तेव्हाच त्राटिकेचा वध करू, तेव्हाच आम्ही आमच्या त्राटिकेचा वध करू, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. अदरवाईज राक्षस मारणं, अदरवाईज राक्षसाचा वध होणार नाही. ती त्राटिका जी आहे पूर्वजन्मीची यक्षिणी होती आणि तिने अगस्त्य ऋषींना काहीतरी त्रास दिला म्हणून अगस्त्य ऋषींनी तिला त्रास दिला, शाप दिला आणि त्याच्यामुळे ती राक्षसी झाली, असं एक वर्णन या ठिकाणी दिलं आहे. आणि त्या त्राटिकेचा त्यांनी उद्धार केला, जसा अहिल्याचा उद्धार केला तसा त्राटिकेचा उद्धार केला. श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि श्रीराम कौशिकम प्रहा मुने दीक्षा प्रवेशता, सुंदर मंडपाची त्या ठिकाणी रचना झालेली होती, यज्ञ त्या ठिकाणी जे आहे त्यांना करायचा होता. आणि राम कसे होते तर म्हणे अजानुबाहू मरविंद लायताक्ष, म्हणजे त्यांना असं म्हणायचं की त्यांचे हात जे आहे ते खूप असे लांब होते, आणि हात लांब होते तर ते भाग्यवानाचं लक्षण असतं असं म्हणतात, की ज्याचे हात नी पर्यंत जाते म्हणजे गुडघ्यापर्यंत जाते, असे राम होते त्या ठिकाणी. आणि रामाचे हात खूप लांब आहे म्हणून महाराज आपले हात एवढे लांब का, तर रामाने सांगितलं की अरे मला भक्त भेटायला येतात तर प्रत्येकाला भेटायची इच्छा असते म्हणून मी आपले हात लांब ठेवतो, असं एक त्यांनी तसं सांगितलेलं आहे. पण हे आहे की भक्ती म्हणजे प्रेम, राम काय प्रेमाची मूर्ती आहे, राम काय दयाळू आहे. राम जे आहे ते अस्वल सुद्धा भेटतात. आणि मग रामचंद्रांची कुठे ड्युटी होती तर म्हणजे जशी यज्ञ मंडपाच्या प्रवेशद्वारावर होती, म्हणजे प्रवेशद्वारावर कुठे होती, त्यांची यज्ञाच्या राम उभे होते. मग त्यांनी तिथे लिहिलंय असं की कुठे कोण कोण देव कुठे कुठे उभा आहे, द्वारकेलाही उभा आहे, पंढरपूरलाही उभा आहे, नाथद्वारामध्येही उभा आहे, आंध्रामध्ये बालाजी तिथेही उभा आहे, असं त्यांनी एक वर्णन केलेलं आहे की कुठे भगवंत उभ्या याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन करतात म्हणून. मी तर इथे थांबतो कारण आपला वेळ झालेला आहे या ठिकाणी. पण पुढे जाऊ याच्यानंतर, पुढच्या याला वर्णन होईल त्यांचं की यज्ञाबद्दलचं वर्णन आहे त्याच्यानंतर, आणि यज्ञानंतरचं वर्णन जे आहे ते ते करून आणि मग त्यांनी ते पूर्ण यज्ञ जे आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण झाला. आणि दुसरं जे आहे ते यांचंही आहे, तुमच्या दुसरे जे राक्षस आले त्यांना सुद्धा त्यांनी जो आहे त्याचा वध केला त्या ठिकाणी. तर असं सर्व या ठिकाणी आहे, पण पुढे पाहू याला. इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वा पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्मित्रं गुरुर्नैव शिष्या, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विपूर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम।